काय झालं ना तेवढं सगळं सांगा. तुम्ही सगळे मंडळी ओतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आलात? तुमची मागणी काय आहे? आमच्या महाराजांना हे झालं. आम्ही तुमचं काय नाव? सुरेखा सुरेश रवळे, कुठलं गाव? ओझर. ओतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आले? आम्ही आमच्या मामांना मारलं म्हणून आम्ही कोण इथे मामा? आलो. कुलवडे मामा, नाव काय त्यांचं? अरुण कुलवडे. अरुण कुलवडे. ते कुठे असतात? ते स्वामी समर्थांच्या मंदिरावर कुठे आहे मंदिर? ते सहकार नगर रोडला. बरं, कोणी मारलं? ते सुनील कवडे, प्रीती कवडे, यश कवडे. तिघांनी मारलं असं तुमचं म्हणणं आहे? मारताना तुम्ही पाहिलं? हो, मी पाहिलं. मग तुमची मागणी काय? माझे आमच्या मामांना न्याय मिळावा, बाकी काय नाही. पोलीस पाटील रद्द झालं पाहिजे. सुनील कवडे हाय हाय पोलीस पाटील की रद्द झालीच पाहिजे. पोलीस रद्द झाली पाहिजे. पोलीस शिक्षा झाली पाहिजे. या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. आज आम्ही इथं उभं पण सकाळपासून इथं उभी आम्ही. 80 वर्षाच्या आजीला जर मारित असतील घरात जाऊन तर हा न्याय पुढे आलाच पाहिजे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. सजा झालीच पाहिजे. अरुण दादांना न्याय मिळालाच पाहिजे आणि हे पोलीस पाटील रद्द होऊन या आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे. तुम्ही असा दबाव आणू शकत नाही. जे असेल ते नियमात काय? हो, नियमात काय? तुमचं नाव काय? मी महेंद्र फटके. तुमची काय मागणी? आमची मागणी अरुण दादांना न्याय मिळाला पाहिजे. तुमची काय मागणी? आमचं मागणी तेच आहे की अरुण कुलवडे जे महाराज आहेत ते जो अन्याय झालेला आहे, यांनी जाणून अन्याय केलेला आहे. काही कारण नसताना त्यांनी वारंवार टॉर्चर करत असतो. आणि त्याविषयी त्यांनी सुनील गवडे, वृत्ती गवडे आणि यश आणि वारंवार टॉर्चर करत असतो. आणि काल त्यांनी इतका कहर केला की आजारी असताना आमची मामी वय वर्ष 85 वृद्ध असताना या माणसाने त्याच्या घरात जाऊन हमला केला. हे कोणत्या कायदा धोरण आहे? तिथे ते पोलीस पद रद्द झाले पाहिजे. या पोलीस पाटलाने न्याय निवाडा करायच्या ऐवजी त्यांनी घरात जाऊन हमला करायचा. हे कोणत्या कायदे बसते? मारहाण केली तुम्ही पाहिली? पाहिले नाही, महिलांनी बघितली. प्रत्यक्षदर्शी ही महिला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही जातो त्यावेळेला वारंवार हा मनुष्य जो आहे ना तर वारंवार ते धमकी देत असतो. बाहेर काढ, अमुक कर, तमुक कर, कार्यक्रम करायचा नाही, हे करायचं नाही. आम्ही बरेच वेळा लागलेले. तुमची मागणी काय? मागणी म्हणजे त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस पाटील रद्द झाले पाहिजे. मी गणेश कुलवडे, अरुण कुलवडे आणि आजी आमची यांच्यावरती कालला जो असा आत्मघाती असा हल्ला केला त्या नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे. पोलीस पाटील ओझरचे पोलीस पाटील यांनी प्रीती कवडे यांनी काल रात्री आजीला 11:30च्या दरम्यान 10:30च्या दरम्यान आजीवर जीवाने असा हल्ला केलेला आहे. हे बघा आजी आलेले आहेत. आजी बघा तुम्ही. हा, आजीचं वय आहे का असं मारण्याचं? सांगा तुम्ही आता. हा, आजीला. आजी नमस्कार. तुमची तब्येत कशी आहे? आज माझी चांगली होती पण माझ्या लेखाला रात्र पाहिलं ना मारलेलं आणि माझी तब्येत अशी व्हायला लागली आणि माझ्यावर पण धावली. मला पोराला मारलं मी घाबरले परत. ते काय मला कोणी धक्काबुक्की केली? हा, मग त्या बाईनं ते पोरं बोलायचं नाही. ते पोराला मारलं मी बोलणार नाही का? त्यांनी मला बोलून दिलं नाही. धक्काबुक्की केली? गच्चाने दिलं त्या आईनं. त्याच्या नाव माहितीये? ठीक आहे, नसेल माहिती. तुमची आता मागणी काय? आमची काय शिक्षा झाली. अजून कोणाला बोलायचंय? असं पोराला कायम त्रास आहे. बा पोरा अजिबात एक शब्द बोल. एवढं मारलं एक शब्द नाही बोललं. मुलाचं नाव? अरुण. पूर्ण नाव माहिती? अरुण सकाराम कुलवडे. किती मारलं तर त्याला विचारा म्हणे एक शब्द पोर बोलणार. धनाधन लाथा मारल्या, पाय मुतलं, एक शब्द पोर बोललं नाही. असं झोपून राहिलं इकडे तिकडे. मुलाला कोणी मारलं? सुनील कवडे. ते आता केस आहे त्याने. नाव सांग. सुनील कवडे. तुम्हाला नाव माहिती आहे ना? सुनील कवडे. तो काय मग त्रास देतो पोरला. सांगतायत मी नाही मारलं. ठीक आहे, काय आता पोलीस मारलं नाही म्हणजे खोटं बोलत. मारलं नाही. खोटं बोलत. चौकशी याला न्याय म्हणतात का? नाही का? पोलीस काही न्यायाधीश नाही. न्याय म्हणतात का? चौकशीतनं काय निष्पन्न होईल. अजून कोणाला बोलायचं? आम्ही खोटं मारलो का अजिबात खोटं बोलत नाही. एक शब्द बोलला नाही त्याने. एक ठिकाणी मारलं, एक शब्द बोलला नाही. मी स्वामी शपथ घेऊन सांग त्याला म्हणा बोलले का काय पोर
त्यांनी धनंजय सगळ्यांनी मारलं, एक शब्द नाही बोलला. तर खोटं बोलत ते स्वामी बघून घे, स्वामी हटवून म्हणा आम्ही पोर बातमी बोललं खोटी नाही केली, स्वामी अजिबात. आमच्याकडे पण बघून घे. तेच बघून जे घे. आहे ते वास्तव आम्ही मांडणार आहे. हा पोर माझं अजिबात बोललं नाही. अजून असं तुम्हाला मार काय बोलायचं भक्तांना तुमच्या कोणाला? असं कुठे नाही असं. न्याय पाहिजे आम्हाला. शिक्षा झाली पाहिजे. आता शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस पाटील पद हे रद्द झालं पाहिजे वजरचं. बाकी नाही. त्यांना शरम वाटायला पाहिजे. असं आपण कुठे करतोय ते? असं कुठे करतोय ते आपण त्याला शरम वाटायला पाहिजे. की आपल्याकडे एक गावचं मोठं पद तुला आई आहे नाही का? आणि आई पद नाही असताना का? आपण असं वागतोय. कोणी नाही दिली पाहिजे. हा? त्या माणसाला सुद्धा कळायला पाहिजे की गेले 5 वर्षापासून लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. शरम वाटली पाहिजे त्याला. आपल्याकडे पैसा आहे म्हणजे काय? पैशाच्या गुरुमी तुम्ही काही करता काय? लोकांना दमदाती करता का? घरात येऊन हा? कसं घरात जर झालं तर असं काही तर समाज तुम्हाला बघून घेणार नाही. पदाचं तुम्ही असं गैरवापर करता का? लोकांना काय तुम्ही ज्ञान शिकवणार? तुम्ही असं वागता जर हे पहा, बातमी एकतर्फी होणार नाही. पोलीस पाटलांचं काय म्हणणं आहे ते पण आम्ही घेणार. की कोणाला मारहाण झाली त्यांचंही म्हणणं घेणार. तिथले जे एपीआय समोर आले तर बरं होईल. लहुल थाटे सर आहेत, आमच्या समोर येतात, समोर आले तर बरं होईल ना. असं होत नाही ताई. त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा घेणार. जे लहू ताटे इथले जे एपीआय आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं घेतलं जाईल. बातमी एकतर्फी हो, होणार पण न्याय नाही. भेटला पाहिजे. खोटा न्याय नको. न्याय देणं मी न्यायाधीश नाही. नाही सांगतो तुम्हाला. कोर्ट काय असेल ते पाहिजे. अजून कोणाला काय सांगायचंय? आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला. त्यांनी सगळं खरं सांगायचं, खरं सांगायचं. आणि आम्ही काय बोललो ते खरं सांगायचं. हा पोर काय खरं बोललो सांगायचं ते- नाही. देव माफ करणार नाही त्यांना. खरं सांगणार आहे. समजा काही कार्यक्रम करताना पुढं परत त्यांनी जर काय केलं तर मग काय करणार? जबाबदार त्याची नाही नाही, त्यांच्यापासून जीवाला धोका आहे. त्यांच्यापासून त्या तिघापासून जीवाला धोका आहे. बाकी नाही जर काय. परत काही झालं तर घटनेवर असं वाटतंय सहन करणार नाही. काही वारंवार असं केल्यामुळे ना कालच्या घटनेमुळे असं वाटतंय या तिघांपासून या दोघांना जीवाला धोका आहे. बाकी नाही काय. आणि काही झालं दुसरी जबाबदारी तिघावरती राहणार. त्यांच्यामध्ये कार्यक्रमावर येतात, कार्यक्रम झाले का जातात आणि नंतर तो येतो. आणि कार्यक्रम झाले तर येतो त्याची हिंमत आहे ना. काही कार्यक्रम असा नाही यावं आणि अशी सत्यमाजी करावी. मला एक सांगा, ते कोण माईक ते बंद करणारे कोणते? त्यांचा रोल काय? समाजाचा कार्यक्रम चालू असताना माईक बंद करणारे कोण? तुम्ही त्यांना बदनाम का करता? कोणाला बदनाम करायचं? माझा प्रश्न सरळ आहे. हा. तिथं सुनील कवडेंचा तुमच्या केंद्राशी काय नेमका संबंध आहे? हा. संबंध काहीच नाही. फक्त त्यांना आहे ना आवाज सहन होत नाहीये. ते शेजारी का तुमचं? हो, पाठीमागच्या बाजूला त्यांना आवाज सहन होत नाही. दुसरा काही सुद्धा संबंध नाहीये. तुमचं केंद्र कोणाच्या जागेत आहे? केंद्र आम्हाला जागा दुसऱ्या घेतली त्या जागा, घेतली जागा. रामसिंग कवडे यांनी मंदिरासाठी 2 गुंठे जागा विकत दिलेली आहे. विकत घेतली. अहो, कोणीतरी एक जण नीट माहिती सांगा. रामसिंग कवडे यांनी मंदिरासाठी 2 गुंठे जागा ही विकत दिलेली आहे आणि त्यांच्या बांधाला बांध खेटून आहेत. आणि मग सुनील कवडे तुम्हाला टॉर्चर करायचं काय कारण आहे? टॉर्चर करायचं कारण म्हणजे मुलाला त्रास होतो त्यांना. अच्छा, आवाज मोठा होतो. आवाज मोठा होतो. मग तुम्ही आवाज लहान ठेवला पाहिजे. आवाज लहानच असतो, आवाज मोठा नसतो. आवाज लहान असतो. आता एवढं दोन आणि एकट्या माणसाला एवढा त्रास व्हायची काय कारण? अख्ख्या गावाला त्रास होतो, एकट्या माणसाला त्रास व्हायची काय कारण नाही? अहो, गावाचं घर शेजारी नसतं. अहो, त्यांच्या बाजूला आजूबाजूला घर आहे, पुढं घर आहे. त्याचा मोठा आजूबाजूला घर नाही का? पुढं घर नाही का? बांगल्यामध्ये आवाज जात नाही. रात्री आवाज गेला नाही. बाजूला वयस्कर माणसं आहे, लहान मुले, त्याला त्रास नाही काय नाही. आणि याला त्रास झालाय. मला काय म्हणायचंय, हे केंद्र काही कोणाचंही वैयक्तिक नाहीये, बरोबर ना? ट्रस्ट आहे तिथे. मग या एकट्या माणसाला हा त्रास का?